या ठिकाणी सुरू आहे। तर 3 दृश्य अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघाली आहे, ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचं शक्ती प्रदर्शन, तर अकोल्यामधून वंचितचं म्हणजे प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्याआधी निघालेली रॅली आणि वंचितचं शक्ती प्रदर्शन, असे 3 मोठे नेते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। अमरावतीमधून नवनीत राणा यांची ही रॅली, मोठं शक्ती प्रदर्शन नवनीत राणा यांचं। त्यांच्या या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सहभागी झाले होते। तर उमेदवारी अर्ज भरताना 3 उमेदवारांचं मोठं शक्ती प्रदर्शन। नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज भरतायत, अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत। नवनीत राणा यांच्यासमोर महाविकास आघाडीचे पानखेडे आणि त्याचबरोबर प्रहारचे दिनेश बुक यांचं आव्हान असणार आहे। राणांच्या या प्रचार रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील सहभागी झाले होते। तर राणा आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि सुप्रीम कोर्टाचा दिलासा, राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलेलं आहे। सोबत खासदार नवनीत राणा आहेत। बाबी काय सांगणार? मोठा जय श्रीराम, जय श्रीराम दिलेला आहे तुमच्या जे संघर्ष महिलांना जन्मापासून ज्यांच्या वाटेला आलेला आहे, ते संघर्ष मी गेल्या 12-13 वर्षापासून एक सैनिकाची मुलगीनी या क्षेत्रामध्ये आल्यानंतर भोगले। किती लोकांना महिलांना कसं दाबायचं, तर सगळ्यात सोपा मार्ग आहे चरित्रावर बोला, तिच्यावर अन्याय करा आणि कुठे महिला खचून जाईल। आणि ते आज छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे जी महिला, जे रक्त, आज त्या निर्णयाचा विजय झालेला आहे। सुप्रीम कोर्टचा मी मनापासून अभिनंदन, धन्यवाद करते की एक खरी लढाईला त्यांनी खरं एक मार्ग दिला, त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। जय श्रीराम। जिल्ह्याभरातनं लोक माझे जिल्ह्यातले जेवढे लोकांना वाटते की त्यांच्या मतदारसंघाची सून परत एकदा 2024 मध्ये निवडून आली पाहिजे, ज्या पोटतिडकीनी, ज्या तडमडीनी, ज्या इमानदारीने या क्षेत्रासाठी मी काम केलं, आज ही त्याची भरपाई आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढेही लोक एक महिलावर पातळी सोडून बोलतात, त्यांचं उत्तर आज त्यांनी दिलेलं आहे माझ्या अमरावतीकरांना। तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे। 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे। जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे। जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है। अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मताने या ठिकाणी खासदार होणार आहेत। याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये शंका नाही। तर नवनीत राणा यांची अमरावतीमधली ही रॅली, मोठं शक्ती प्रदर्शन करत नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। आजच नवनीत राणांना त्यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात मोठा दिलासा